नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी शेतकरी डॉक्टर वीरकुमार पाटील आपलं या स्मार्ट शेतीचे डॉक्टरमध्ये स्वागत करत आहे. आज आपण नारळ पिकाविषयी जाणून घेणार आहोत. नारळ हे असं पीक आहे, त्याला आपण कल्पवृक्ष म्हणतो. आपल्या घराजवळ, आपल्या शेतामध्ये कोकण किनारपट्टी, तामिळनाडू, केरळ या ठिकाणी नारळाचं पीक घेतलं जातं. आज नारळाचे भाव गगनाला भिडलेले आहे. आज एक नारळ जरी घ्यायला गेला तर 50 रुपयाच्या आसपास नारळ आपल्याला मिळू शकते. आणि नारळाचं महत्त्व हे काय सांगायला नको. त्याचं महत्त्व हे अधोरेखित झालेलं आहेच. दररोजच्या जेवणामध्ये आपल्याला नारळ लागतो. तर नारळ या पिकामध्ये रोग आणि कीड येत असतात. त्यापैकी एक कीड आहे गेंडाभोंगा. त्याला आपण रायनोसेरस बिटल ऑरिक्टस रायनोसेरस असं त्याला शास्त्रीय नाव आहे. तर याचा प्रादुर्भाव झाल्यामुळं तुमच्या नवीन येणाऱ्या कोंब, नवीन येणारे पानं याला नुकसान पोहोचतं आणि आपलं नारळाचं उत्पादन हे घटत जातं. त्यामुळं या किडीचा बंदोबस्त करायचा असेल तर आपणास 1 किलो पायरीबाण अधिक 1 किलो वाळू हे मिश्रण करून प्रत्येक बेचक्यामध्ये आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे. दुसरं, तुम्हाला ऑरिक्टस रायनोसेरसचा कामगंध सापळा बाजारामध्ये उपलब्ध आहे. तोही आपल्या झाडाच्या जवळ टांगून ठेवायचा आहे. अशा प्रकारे गेंड्याभोंगाचं प्रादुर्भाव हा आपल्याला थांबवायचा आहे. गेंड्याभोंगाचा प्रादुर्भाव तुम्हाला पाहायचा असेल तर जर नारळाची पाने पाहिली तर ती कात्रीने कट केल्यासारखी दिसतील. याच्यावरून आपणास कळतं की गेंड्याभोंगाचा प्रादुर्भाव हा झालेला आहे. गेंड्यासारखा सिंग असणारा, म्हणूनच असा हा गेंड्याभोंगा हा अतिशय नुकसानकारक आहे. त्याचा त्वरित बंदोबस्त करावा. धन्यवाद.